सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुई धाग्यांनी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुई धाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते वसने म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. 90.4 मेगाहर्ट्झ वरून श्रोते तुम्ही आहात युवराज सोबत आणि तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम गणिताचा. आपल्या गणिताच्या कार्यक्रमामधून आज आपण खूप वेगळ्या पद्धतीची माहिती तुम्हाला सांगणार आहोत. अर्थात थोडासा पाऊस लांबलेला आहे, परंतु काय हरकत नाहीये. आपण बाजरी या पिकाविषयीचा कशा पद्धतीनं त्याची रचना असते किंवा त्याला पेरणी कशा पद्धतीने केली पाहिजे, जमीन कशी पाहिजे, म्हणजे हे सगळं करत असताना ज्यावेळेला आपण शेती करत असतो त्यावेळेला शेतीमध्ये सुद्धा गणित असेल तरच शेतीचं गणित व्यवस्थित बसतं. अर्थात पाऊस वेळेवर पडला पाहिजे, पेरणी वेळेत व्हायला पाहिजे, बियाणं उत्तम पद्धतीनं उत्तम योग्य त्या खोलीवर पडलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याची मशागत चांगली व्हायला पाहिजे आणि शेतीमध्ये दोन बियांच्या मधलं अंतर एक विशिष्ट प्रमाणात असलं पाहिजे. दोन काकऱ्या असतात त्या दोन ओळीतलं अंतर व्यवस्थित पाहिजे. एकूणच काय, एक एकरासाठी किती बियाणं लागतं ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित गणित असल्याशिवाय शक्य होत नाहीत. तर श्रोतेहो, आज शेती आणि गणित हा विषय आम्ही तुमच्यासाठी समजावून देणार आहोत. त्यासाठी मी युवराज आणि मी राजश्री गणिताच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. तर श्रोतेहो, पहिल्यांदा आपण बाजरी पिकाची माहिती घेऊयात. राजश्री, बाजरी या पिकासाठी नेमकी जमीन कशा पद्धतीची लागते ते गणितीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण कसं आहे ते समजावून सांग. आता बाजरीसाठी आपण जमिनीचा वापर करायचा म्हटलं तर जमीन मध्यम ते भारी आणि तिचा सामू 6.2 ते 8.0 इतका असावा. हलक्या जमिनीत सरी वरंबा पद्धतीचा वापर देखील आपण केला पाहिजे. म्हणजे या जमिनीचा सामू आपल्याला गणितीय दृष्टिकोनातून 6.2 ते 8 इतका असणं गरजेचं आहे, तरच त्या जमिनीमध्ये आपण बाजरी पिकाची लागवड करू शकतो. बरोबर आहे. आता पूर्व मशागतीचं म्हटलं तर 15 सेंटीमीटर पर्यंत नांगरट करणं गरजेचं आहे आणि 2 कुळवाच्या पाळ्या शेवटच्या कुळवणी अगोदर प्रति हेक्टरी 5 टन किंवा आपल्या गावाकडच्या भाषेत म्हणलं 10 ते 15 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावं लागेल. बरोबर. आणि नंतरच मग आपण ती कुळवणी करून घ्यावी. म्हणजे हे खत आणि त्या जमिनीचा पोत एकत्रित मिसळलं गेल्यानं, म्हणजे जमिनी माती आणि खत एकत्र मिसळलं गेल्यानं त्याच्यामध्ये अजून सक्षमता येण्यास आपल्याला मदत होईल. अगदी खरं. अर्थात हे गणितीय दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे आपण एवढा बारकाईने विचार केला नसेल की 1.5 की 15 सेंटीमीटर पर्यंत हे नांगरट असणं गरजेचं आहे. त्याला 2 कुळव्याच्या पाळ्या व्हायला पाहिजेत आणि 10 ते 15 गाड्या शेणखत हे एका हेक्टरसाठी लागतं. बरोबर आहे. आणि आता याची पेरणीची वेळ सुद्धा जवळ आलेली आहे. ती म्हणजे 15 जून ते 15 जुलै या दरम्यान आपण बाजरीची पेरणी केली पाहिजे. म्हणजे 15 जून ते 15 जुलै या 30 दिवसांमध्ये ह्या बाजरीची पेरणी आपण करू शकतो. अगदी बरोबर. म्हणजे आता 15 दिवस आमच्या शेतकऱ्यांच्या हातातून गेलेले आहेत आणि 15 दिवस पुढचे हातामध्ये आहेत. बरोबर आहे. याचा वाण निवडताना आपण संकरित वाण, श्रद्धा, सबुरी, शांती ह्या नावाचा वाण निवडला पाहिजे. आणि जर आपल्याला सुधारित वाण निवडायचं असेल तर ICTP 8203 किंवा ICMV 155 किंवा धनशक्ती या पद्धतीचे सुधारित वाण सुद्धा आपण निवडू शकतो. आणि राजश्री, समज एका हेक्टरसाठी बाजरीचं बियाणं किती लागेल? एका हेक्टरसाठी बाजरीचं आपल्याला बियाणं ते 4 किलो लागेल. बर, म्हणजे 3 ते 4 किलो बाजरीच्या बियाणामध्ये 1 हेक्टर बाजरी आपण पेरू शकतो.
बरोबर आणि आहे. त्यातून आपण उत्पादन घेऊ शकतो. हा एकूण हे प्रत्येक स्तरावर असणारं गणित मात्र आमच्या शेतकरी मित्रांनी समजावून घ्यायला पाहिजे. गणिताचा हा कार्यक्रम राजश्री आपला ह्या महिला भगिनींसाठी जरी असला हा तरी या महिला आज टेक्सटाईल पार्कमध्ये जरी काम करत असल्या तरी आपण ज्यावेळेला याबद्दलचा प्री सर्व्हे घेतला होता बरोबर आहे. त्यावेळी लक्षात आलं होतं की या टेक्सटाईल पार्कमध्ये काम करणारा कर्मचारी महिला वर्ग जो आहे तो ग्रामीण भागातला आणि हा. शेतकरी कुटुंबातला आहे. बरोबर आहे आणि त्यांना ह्या गोष्टींची माहिती होणं देखील गरजेचं आहे. खरंय, म्हणजे त्यावर आधारित जर गणित म्हणजे शेतीचं गणित त्यांच्या लक्षात आलं तर ते आपल्या धन्याला म्हणजे पतिराजाला समजावून सांगतील बरोबर आहे. आणि त्यातून मग त्यांची शेतीमध्ये सुद्धा प्रगती साधू शकेल. आता बीज प्रक्रिया हा एक विषय महत्वाचा असतो. हा तर तो बीज प्रक्रिया हा विषय गणितीय दृष्टिकोनातून राजश्री आपल्या श्रोत्यांसाठी समजावून सांगशील? हो नक्की. आता 20% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया म्हणजेच जर अर्गट रोग पडला असेल बाजरीवर तर हे बीज प्रक्रिया केलेलं प्रमाणित बियाणं उपलब्ध नसेल तर पेरणीपूर्वी बियाण्यास 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करायची. बर, त्यासाठी 10 लिटर पाण्यात 2 किलो मीठ विरघळवायचं. अरे वा, इथं आपण प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे. 10 लिटर पाण्यात 2 किलो किलो मीठ. हा बरोबर आहे. त्याचबरोबर पाण्यावर ते रंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढायचे, त्याचा नाश करायचा आणि तळाला असलेलं निरोगी आणि वजनानं जड असलेलं बियाणं वेगळं करायचं. आणि ही सगळी प्रक्रिया करताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तळाला असलेलं निरोगी आणि वजनानं जड असलेलं बियाणं वेगळं केलं पाहिजे. बर, त्याचबरोबर ते पाण्यानं 2 ते 3 वेळा धुवायचं आणि त्यानंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरायचं. बर, म्हणजे अशा पद्धतीने ही बीज प्रक्रिया करावी लागते. तर बरोबर आहे. आपण प्रमाणाचा जर विचार केला होता तर त्यावेळेला प्रमाणबद्धता समजावून देत असताना काही गणितीय संकल्पना समजावून घेतल्या होत्या. परंतु आज पेरणीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बाजरीची बीज प्रक्रिया करायला 10:2 हे प्रमाण लक्षात ठेवावं. अगदी खरंय. आता 10:2 म्हणजे काय? 10 लिटर पाण्यात 2 किलो मीठ विरघळवायचं आणि त्यामधून हे बियाणं आपण काढून घ्यायचं आणि त्यामध्ये जे तरंगणारे बियाणं येतं वरती म्हणजे हलकं बियाणं ते बुरशीयुक्त असतं असं डिफाईन होतं. बरोबर. असो, काय हरकत नाही. आता ॲप्रॉनची बीज प्रक्रिया म्हणजे गोसावी रोगासाठीची जी असते ती कशी करायची ते आपण समजावून घेऊयात. बर, पेरणीपूर्वी 6 ग्रॅम मेटॅलॅक्झिल म्हणजेच ॲप्रॉन बर हे 1 किलो बियाण्यास चोळून नंतरच त्याची पेरणी करावी. बर, लक्षात आलं? म्हणजे 6 ग्रॅम मेटॅलॅक्झिल म्हणजे 6:1 असं आपण म्हणायला काय हरकत नाही. बरोबर, हे प्रमाण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर ॲझोस्पिरिलम जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया कशी करायची ते सांगतो. बरोबर आहे. 250 ग्रॅम ॲझोस्पिरिलम 10 किलो बियाण्यास चोळून त्याची पेरणी करावी. बर, किती? 250 ग्रॅम 10 किलोसाठी. त्यामुळे काय होते? 20 ते 25% नत्र खतात बचत होऊन उत्पादनात जवळजवळ 10% वाढ होते. म्हणजे इथलं गणित जर आपण लक्षात घेतलं तर नक्कीच आपल्याला उत्पादनाची वाढ व्हायला मदत होते आणि तीही 10%पर्यंत. अगदी खरंय. आता पेरणीचं अंतर मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की सुरुवातीला पेरणीच्या अंतरामध्ये सुद्धा गणित असतं किंवा 2 बियाण्यांमध्ये आपण किती अंतर ठेवलं पाहिजे यासाठी सुद्धा साधारण एक मॅथ्स त्यामध्ये वापरलं जातं. त्याच्या गणिताच्या कार्यक्रमातून आपल्याला समजावून द्यायचंच आहे. बाजरी या पिकाविषयी आपण ऐकतोय, त्याची पेरणी कशी करायची याविषयी आपण ऐकतोय. तर आता पेरणीचं अंतर किती असावं याबद्दल राजश्री जरा समजावून सांग. बाजरीची पेरणी करताना कोरडवाहू क्षेत्रात 2 ओळींमध्ये 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर एवढं अंतर असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 1.5 लाख रोपं हेक्टरी इतकी आपली लागवड झाली पाहिजे. बर, म्हणजे लक्षात घ्या एका हेक्टरमध्ये बाजरीची रोपं जवळजवळ 1.5 लाख असतात. आणि नियमित पावसाच्या ठिकाणी किंवा जिथं मुबलक प्रमाणात पाण्याची सोय असेल तिथं 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर आपण बाजरीची पेरणी केली पाहिजे. वा, म्हणजे जिथं कोरडवाहू क्षेत्र आहे तिथं वेगळं आहे आणि जिथं पाण्याची उपलब्धता जास्त आहे तिथं हे प्रमाण वेगळं आहे. बरोबर आहे. 30 बाय 15 सेंटीमीटर हे पाण्याची उपलब्धता असणारं ठिकाण आहे आणि कोरडवाहू क्षेत्रात 2 ओळीमधलं अंतर 45 सेंटीमीटर ठेवायचं आणि एका हेक्टरमध्ये किती रोपं असली पाहिजे? 1.5 लाख. वा, चांगल्या पद्धतीचं गणित हे आपण आज बाजरीविषयीचं समजावून घ्यायला लावलंय. आता पेरणीची पद्धत जी आहे बाजरीची त्याविषयी मी तुम्हाला सांगतो. पेरणी सरी किंवा वरंबा पद्धतीने करायची. बर, किंवा सपाट वाफे पद्धतीने करायची. आता यामध्ये पेरणीमध्ये 2 ते 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर हे बियाणं जाऊ द्यायचं नाही. म्हणजे इथं आपण दक्षता घेतली पाहिजे. 2 ते 3 सेंटीमीटर म्हणजे 2 ते 3 सेंटीमीटरच्या
खाली जर खोलीवर हे बियाणं पडलं तर त्याचा काहीच वापर होणार त्याचा नाही. वापर होणार नाही किंवा त्यातून येणारा कोंब हा वरपर्यंत पोहोचू शकणार नाही. कारण त्या धान्याची जर साईज आपण बघितली तर तीही छोटी आहे. हा हा आता यामध्ये आंतरपिकं कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो त्यातलं गणित जरा समजावून सांग. बर बर बर. आता या बाजरीमध्ये आपण आंतरपीक हलक्या जमिनीत बाजरी अधिक मटकी, तर मध्यम जमिनीमध्ये बाजरी आणि सोबत तूर. बर. आता ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं तर 2:1 असं प्रमाण घ्यायचं. बर 2 ओळींमध्ये 30 सेंटीमीटर अंतर आपण ठेवलं तरच आपल्याला हे आंतरपीक चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. अरे वा, म्हणजे 2:1 प्रमाण म्हणजे समजा 2 ओळी बाजरींच्या असतील हा, तर एक ओळ आपली तुरीची किंवा मटकीची असली पाहिजे. बरोबर. आणि ती मटकीची किंवा तुरीची ओळ घेत असताना सुद्धा आपल्या जमिनीचा प्रत आणि हा. पोत आपण लक्षात घेतला पाहिजे. खरे. आता विरळणी याविषयी मी बोलेन. बर. बाजरी पेरल्यानंतर 10 दिवसांनी पहिली विरळणी करून घ्यायची. किती? 10 दिवसांनी. प्रत्येक क्षेत्रामध्ये गणित आहे, लक्षात घ्या. कारण या ठिकाणी जे वेळापत्रक आपण करत असतो त्या वेळापत्रकामध्ये गणिताचा आधार घेतल्याशिवाय ते वेळापत्रक होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि मग आपण गणित काय वापरतो की लागण म्हणजे पेरणी केली नंतर जी अमावस्या येते त्यावेळेला हे करायला पाहिजे वगैरे. म्हणजे यामध्ये सुद्धा आपण गणित निवडत असतो, परंतु मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त सोयीस्कर तुम्ही एखादी तारीख मांडून ठेवली आणि त्यानंतर 10 दिवसांनी आपली पहिली विरळणी करून घ्यायची बाजरी पिकाची, नंतर 20 दिवसांनी दुसरी विरळणी करून घ्यायची आणि 2 रोपातलं अंतर हे 15 सेंटीमीटर ठेवायचं. बरोबर आहे. खरे. नंतर खताची मात्रा याविषयी बोलायचं म्हटलं तर 40 किलो नत्र, बर 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश बर हलक्या जमिनीत द्यायचं. तर 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश हे प्रति हेक्टरी मध्यम जमिनीत द्यायचं. म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला खतांची मात्रा देखील ठरवावी लागते. आता आपण म्हटल्या पद्धतीनं मेडिसिन सुद्धा म्हणजे कोण एखादे डॉक्टर औषध सुचवत असतील तर विचारतात साधारण आपलं वय किती, बरोबर आहे, आपलं वजन किती आहे, तर त्याच्यावर आधारित आपल्याला औषधं दिली जातात ना. तसंच या जमिनीचं सुद्धा आहे. त्या जमिनीचा पोत कसा आहे किंवा ती जमीन मध्यम आहे, हलकी आहे, त्या पद्धतीनुसार त्या जमिनीला योग्य तो डोस योग्य त्या खतांचा जर दिला गेला तर उत्पादनात सुद्धा वाढ होते. अगदी खरंय. तर पेरणीच्या वेळी अर्धा नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश 25 ते 30 दिवसांनी द्यायचं आणि 25 ते 30 दिवसांनी अर्धा नत्र म्हणजे जमिनीत ओलावा असताना द्यायचं. म्हणजे जमिनीत ओलावा आहे की नाही याची देखील आपण दक्षता घेतली पाहिजे. रासायनिक खतं पेरणीच्या वेळी 2 चाड्याच्या पावरीनं पेरून घ्यावी. बर. म्हणजे ती अगदी खोलपर्यंत पोहोचतात. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक विषय येतो. बरोबर आहे. आणि कसा समजावून सांगशील? हा, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल सांगताना आता सेंद्रिय खतांचं जर प्रमाण आपण घेत असू तर ते घेत असताना आपण असं लक्षात घेतलं पाहिजे 5 टन शेणखत हेक्टरी किंवा 3.5 टन ऊसाची मळी किंवा 2.5 टन गांडूळ खत घ्यायचं. अशा पद्धतीने आपण सेंद्रिय खतं देऊ शकतो. बरोबर. आता रासायनिक खतं जर आपल्याला द्यायची म्हटलं तर रासायनिक खतांचा जर आपण विचार केला तर नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं 50, 25, 25 असं प्रति किलो हेक्टरी वजन करून आपण घेतलं पाहिजे आणि ही रासायनिक खतं आपण बाजरीच्या पिकासाठी वापरली पाहिजेत. आता सेंद्रिय खतं, रासायनिक खतांबद्दल आपण बोललो. आता एक प्रकार शिल्लक राहतोय तो म्हणजे जीवाणू खतं. आता त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर 25 ग्रॅम 1 किलो बियाण्यासाठी वापरायचं. स्फुरद विरघळवणारे जीवाणू 25 ग्रॅम 1 किलो बियाण्यासाठी वापरायचे. बरोबर आहे. आता खतांना देण्याची वेळ आपण जर याचा विचार केला तर सेंद्रिय खतं 15 दिवस पेरणी अगोदर द्यावीत. बरोबर. आणि रासायनिक खतं जर द्यायची म्हटली तर ते 50% नत्र आणि संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी आणि उर्वरित 50% नत्र 1 महिन्यांनी द्यावी. बर. हा. जीवाणू खतांचा विचार केला तर पेरणीच्या वेळी बियाण्यास ती चोळून घ्यावीत. म्हणजे बियाण्याबरोबरच पेरतानाच त्या खतांचा वापर होऊन जाईल. बरोबर. तर यावरून आपल्याला खतं कशी द्यावीत, त्याचं प्रमाण काय असावं आणि त्याच्या वेळा हे सुद्धा गणितीय संकल्पनेवर आधारित आहे. या वेळा चुकू देऊ नका. कदाचित जादा खतानं सुद्धा आपल्या नुकसान होऊ शकतं आणि कमी किंवा याच्यामध्ये डिले झाला म्हणजे जास्त दिवसाचा फरक पडला किंवा जास्त प्रमाण कमी जास्त प्रमाण झालं त्याचाही फरक आपल्या उत्पन्नावर पडू शकतो. बरोबर आहे. तर पुढे आपण जाऊन आंतरमशागतीचा विषय घेऊ. तर तुम्ही म्हणाल मशागत म्हटल्यानंतर यात काय गणित आहे बाबा. आता हे गणित मात्र मला तुम्हाला समजून दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की यात काय गणित आहे. तर आंतरमशागतीचा गरजेनुसार 2 वेळा कोळपणी करून घ्यायची. बर. आणि 2 वेळा खुरपणी करून घ्यायची. हा.
एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये ॲट्रॉझिन तणनाशकाची 1 किलोग्रॅम प्रति हेक्टरी पेरणीनंतर, परंतु पीक उगवण्यापूर्वी जर द्यायचं असेल तर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आणि एक खुरपणी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांच्या आत करून घ्यायची. बर, म्हणजे हे तण येतच नाही. या आंतरमशागतीचा विषय इथं संपतो. आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पाणी व्यवस्थापन हा राहतो. बरोबर आहे. तर तो पाणी व्यवस्थापनाचा विषय गणिताच्या माध्यमातून राजश्री कसा समजावून सांगता येईल? पाणी व्यवस्थापनाबद्दल जर आपण बोललो तर पहिलं पाणी फुटवे येण्याच्या वेळी म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी आपण दिलं पाहिजे. बर, आता दुसरं पाणी कसं द्यायचं तर पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी. म्हणजे दुसरे पाणी पोटरीत असताना द्यायला पाहिजे. अगदी खरंय. आणि तिसरं पाणी कसं द्यायचं बरं? हा, तिसरं पाणी म्हणजे थोडक्यात फुलोरा किंवा दाणे भरते वेळी द्यायचं. बरोबर आहे, म्हणजे 60 ते 65 दिवसांनी. अरे वा, म्हणजे हा दिवसांमध्ये असणारा कालावधी जर आपण एकत्रित कॅल्क्युलेट करत गेलो तर आपण योग्य पद्धतीनं हे पाणी व्यवस्थापन सुद्धा करू शकतो. तर आता आपण पाणी व्यवस्थापन तर बघितलं, त्याचबरोबर मी थोडंसं रिव्हिजन करतोय. जमीन बघितल्यापासून म्हणजे जमिनीचा समूह 6.2 ते 8 इतका असावा. नंतर पूर्व मशागत 15 सेंटीमीटर पर्यंत नांगरट करून घ्यायची, 2 कुळवाच्या पाळ्या करायच्या, 10 ते 15 गाडी शेणखत आपण घालायचं. बरोबर आहे. पेरणीची वेळ ही 15 जून ते 15 जुलै दरम्यानची असावी. संकरित वाण, श्रद्धा, सबुरी हे तर झालंच. बरोबर. परंतु 20% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया समजावून घेतली, ॲप्रॉनची बीज प्रक्रिया समजावून घेतली, ॲझोस्पिरिलम जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया आपण समजावून घेतली. म्हणजे बाजरीचं पीक नियोजन करत असतानाच हे प्रत्येक घटकावर येणारं गणित आपण समजावून घेत चाललोय. त्याचबरोबर बाजरीची उत्पादन आपण जास्तीत जास्त कसं घेऊ शकतो याबद्दलची सुद्धा चर्चा व्हायला लागलेली आहे. बरोबर. आता आंतरपिकामधलं प्रमाण कसं असावं 2:1 हेही आपण पाहिलं. विरळणे 10 दिवसांनी पहिली, 20 दिवसांनी दुसरी, आणि 2 रोपांमधलं अंतर 15 सेंटीमीटर. अगदी खरंय. याचा साधारण अंदाज गणितीय पद्धतीनं असल्याशिवाय म्हणजे यामध्ये सुद्धा भूमिती पक्की लागेल. खताची मात्रा जर म्हणायला गेलं तर 40 किलोग्रॅम नत्र, 20 किलोग्रॅम स्फुरद आणि 20 किलोग्रॅम पालास हे हलक्या जमिनीसाठीचं प्रमाण आहे. म्हणजे तर 50 किलो, 25 किलो आणि 25 किलो हे मध्यम जमिनीसाठी आहे. आणि पेरणीच्या वेळेस जर म्हटलं तर 25 ते 30 दिवसांनी अर्धा नत्र हे पण देणं महत्वाचं आहे. आता एकात्मिक अन्नद्रव्याचं तू खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. बरोबर. 5 टन शेणखत असेल किंवा 3.5 टन ऊसाची मळी असेल, 2.5 टन गांडूळ खत असेल, म्हणजे हे सगळं पुन्हा कॅल्क्युलेशन आलं, वजन आणि प्रमाण आलं त्यामधलं. म्हणजे गणित तिथं आपल्याला वापरावंच लागतंय. आणि त्याचबरोबर आपण ह्या खतं देण्याच्या वेळा देखील आपल्या महिला भगिनींना आणि शेतकरी बांधवांना सांगितला. खताचे प्रकार आणि ते कशा पद्धतीने आपण मिक्स केले पाहिजेत हे देखील आपण सांगितलं. त्याचबरोबर आंतरमशागत करताना कधी खुरपणी करायची किंवा एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं तणनाशक आपण वापरलं पाहिजे आणि प्रति हेक्टरी त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे हे देखील आपण सांगितलं. आणि किती लिटर पाण्यात मिसळून ह्याचं प्रमाण आपण दिलं पाहिजे, फवारणी केली पाहिजे हे देखील आपण सांगितलं. आणि आज आपण जी माहिती सांगितली आहे ती नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आणि महिला भगिनींना देखील उपयोगी पडणार आहे आणि ती गणिताचं ज्ञान वाढवणारी आहे. माझं म्हणणं आहे की गणित पक्का असलं ना शेती सुद्धा पक्की होईल. तर आता आपण पिकांचं संरक्षण कसं केलं पाहिजे ह्यात देखील कशा पद्धतीने गणित येते हे ऐकूयात. आता केवडा आणि गोसावी. आपलं बाजरीचं पीक 20 ते 21 दिवसांचं झालं असेल तर त्यामधली रोगट झाडं जी असतात ती आपण प्रामुख्यानं उपटून टाकली पाहिजेत. कधी? 20 ते 21 दिवसांनी. बरोबर. पेरणीनंतर 14 दिवसांनी कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% हेक्टरी म्हणजेच 1 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून फवारलं पाहिजे. बर. आणि त्यानंतर आपण काय करायचं तर 8 ते 10 दिवसांनी दुसरी फवारणी करायची आणि मेटॅलॅक्सिल MZ 0.4% पेरणीनंतर 20 दिवसांनी फवारायचं. बर. त्यानंतर गोसावी किंवा केवडा रोगग्रस्त शेतात पुन्हा बाजरी घेऊ नये. त्याचबरोबर रोगास बळी न पडणारे वाणच आपण निवडले पाहिजेत. आता अर्गट 20% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करायची. बर. कणस बाहेर पडण्यापूर्वी थायरम 0.1 ते 0.15% किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड अधिक थायरम म्हणजे 2:1 हे प्रमाण असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे 500 ते 600 ग्रॅम या प्रमाणात 2 ते 3 वेळा ही फवारणी करून घ्यायची. आता सोसे अथवा हिंगे सकाळच्या वेळी वारा शांत असताना कणसावर मिथाईल पॅराथियाम म्हणजे फॉलिडॉल 2% भुकटी 20 किलो या प्रमाणात धुरळावी. सोसे अथवा हिंगे असेल तर. बर. सकाळच्या वेळेत. आणि खोड कीड किंवा खोडमाशी असेल तर मॅलोथिऑन
50% प्रवाही हे 14 मिलीलिटर घ्यायचं आणि 10 लिटर पाण्यात मिसळून ते फवारायचं. बर. तर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जर होत असेल किंवा केसाळ अळी असेल तर मिथिल पॅरोथिऑन म्हणजेच फॉलिडॉल 2% भुकटी हेक्टरी 20 किलो पद्धतीनं धुळावी. म्हणजे अशा पद्धतीनं आपण आज बाजरीचं पीक आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं गणित येते हे ऐकलं. अगदी त्यामध्ये कशा पद्धतीने गणित येते असं नाही राजेश, मग प्रत्येक ठिकाणीच गणित आहे. हा, म्हणजे हेच की आपण जमीन निवडताना तिचा पोत कसला असला पाहिजे, पोत कसा असला पाहिजे यापासून ते पिकाचं संरक्षण करण्यापर्यंत कशा पद्धतीनं गणिताचा वापर होतोय हे आपण ऐकलं. चला, हे आपण ऐकलंच आहे, परंतु राजश्री मला वाटते आपली दुपटे स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ झालेला आहे. हा, झालेला आणि या बक्षीस वितरण समारंभामध्ये विजेते झालेल्या स्पर्धकांची मतं सुद्धा आज आपल्याला ऍज अ गणित अनुभव या नात्यानं ऐकायला पाहिजे. बरोबर आहे. तर चला, आपल्याबरोबर पहिल्यांदा कोण येते ते ऐकूयात. त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. नमस्कार, मी सुरेखा चंद्रकांत गडदे. वसुंधरा वाहिनींनी गणिताच्या संदर्भातून दुपटे शिवण्याची स्पर्धा घेतली, त्यामध्ये मी भाग घेतला होता. भाग घेतल्यानंतर आता दुपटे शिवायचे आणि तेही गणित भूमितीचकार आले पाहिजे असं सांगितलं. त्यानंतर आता कसं शिवायचं, कसं ते आता काम करत असताना काम तर दिवसभर इथं करावं लागतं आणि त्यातून आता हे दुपटं शिवायचं म्हणजे घरी गेल्यावरच शिवावं लागणार. मग म्हणलं आता भूमितीचे आकार द्यायचे म्हटल्यानंतर कसं, आता आपण काम करत असताना गणित कशा पद्धतीनं शिकतो. वसुंधरा वाहिनीने जी वाट दाखवली गणित सोप्या पद्धतीने कसं शिकायचं, ती वाट धरून आम्ही चालायला लागलो. काम करत असताना गणित शिकायला लागल्यानंतर इतकं सोपं गणित वाटायला लागलं की म्हणजे कसलंच गणिताची भीती राहिली नाही. त्यामुळं म्हटलं आता ही जी वाट दाखवलेली आहे त्यावर आपण चालतोय. आपण चालत असताना आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना ह्यातून कसं गणित शिकवलं जातं हे आपण ह्या दुपट्यावर दाखवलं पाहिजे आणि पुढं कसं शिकवता येईल हे दाखवलं पाहिजे. हे डोक्यात आल्यानंतर मग मी काय केलं, मी मशीनवर काम करते, त्यामुळं अगोदर असं केलं की कुठलंही अगोदर चांगलं काम करत असताना आपण देवाचं नाव घेतो. त्यामुळे मी श्री गणेश असं लिहिलं, अगोदर दुपट्यावर श्री गणेश लिहिलं. श्री गणेश लिहिल्यानंतर एक महिला आखली त्याच्यावर, मी मशीनवर काम करणारी महिला. ती काम करत असताना रेडिओ ऐकत असते आणि त्या रेडिओवरून 90.4 मेगाहर्ट्झवर रेडिओ वसुंधरा वाहिनी असं ती ऐकते असं माझ्या डोक्यात. आणि त्याला 4 स्टेशन काढले, एक सिग्नल काढला, 3 बटणं काढली, असे रेडिओ तयार केला. रेडिओ तयार केल्यानंतर ती महिला मशीनवर बसल्यानंतर ती स्वतः तर शिकती, आता ती पुढे आपल्या मुलाला कसं शिकवल म्हणून मी पाळणा तयार केला तिच्यासमोर. पाळणा तयार केल्यानंतर पाळण्यात लहान मुलं असताना त्या मुलाला गणित तर आपण लगेच शिकवू शकत नाही. अंगाई गीत गातो आपण लहान मुलांसाठी, म्हणून मी एक अंगाई गीत लिहिलं. बाळा गाऊ कशी अंगाई, गणिताचे नाते जोड हृदयी, विसरू नको वसुंधरा वाहिनी, आठवण ठेव कॉटन किंग परिवारी. कारण मी कॉटन किंग परिवारमध्ये काम करत असतानाच मला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामुळं बाळालाही मी सांगू शकते की कॉटन किंग परिवारची आठवण ठेव. हे केल्यानंतर माझी ओळख, माझ्या नावाने तर मला कोण ओळखत नाही, मग माझी ओळख कुठून झाली, कॉटन किंग मधून. म्हणून मी त्याचा लोगो काढला, कॉटन किंग कंपनीचा लोगो काढला, त्याचं नाव दिलं, त्याच्यामध्ये किती अक्षरं आहेत ते, कलर सगळे त्याचे व्यवस्थित काढले. ते काढल्यानंतर आता आकार काढायचे आहेत आपल्याला, भूमितीचे आकार ही स्पर्धा झाली होती, त्यामुळे मला चांगलं माहिती होतं की भूमितीचे आकार कसे कसे असतात. त्यामुळे मी एक सुंदरसं असं फ्लावर पॉट तयार केलं. खाली चौकोन काढला, असा चौकोन काढल्यानंतर त्याच्यानंतर प्रत्येक आकाराचं एक असं कापडाचा आकार बनवलं आणि त्याचं एक सुंदरसं असं फुलझाड तयार केलं. काटकोन, त्रिकोण, चौकोन असे सगळे लावून त्याला एक फुलझाड तयार केलं आणि कडेने चौकोन आकाराचे चौकोन तुकडे लावले, त्याच्या बाजूने त्रिकोण लावले, धागे वापरले, चांगले 4-5 कलरचे धागे वापरलेत आणि फॅब्रिक वापरले. एक 7 कलर असतात, पण मी लाईट डार्क असं मिळून 14-15 कलरचं त्यात फॅब्रिक वापरलेलं आहे. असं हे करत असताना मला इतकं म्हणजे मला वाटत होतं की आपण खूप जुन्या पद्धतीचं करतोय हे सगळं. अगोदर कसं करायचं, साधे चौकोन, वेगळे चौकोन तुकडे जोडून दुपटं शिवलेलं होतं अगोदर, पण आता करत असताना आताही मला वाटायचं की आपण जुन्या पद्धतीचं करतोय, नंबर येतोय का नाही असं वाटत होतं. पण माझं जुनं ते सोनं असतं, खरंच जुनं ते सोनं असतं. ते आत्ता मला पहिला नंबर मी घेतला, पहिला नंबर आला माझा, पहिला नंबर आला हे कळल्यानंतर जो आनंद मला झाला तो असा शब्दात सांगताच येत नाही. कारण मी केलं, माझ्या डोक्याने केलं,
मी काम करत असताना केलं आणि ह्यातून मला पहिला नंबर मिळाला. खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप म्हणजे खूपच आनंद झाला. अशी आनंदाची त्यांनी ट्रॉफी दिलेली आहे मला. ती ट्रॉफी मी कधीच जिंकलेली नाही. आता वयाची 40-42 वर्ष पूर्ण झाली. शाळेत पण केलं, पण मला ट्रॉफी म्हणजे शिक्षणावर नसल्यामुळे ट्रॉफीचा प्रसंगच नाही आला. पण आज मला ट्रॉफी मिळाली. काय केल्यामुळं? फक्त दुपटं शिवल्यामुळं. मग त्या दुपट्यामध्ये मी किती म्हणजे माझा जीव ओतला असेल आणि हे केलं असेल ह्याच्यावरून समजतं. आणि ह्या पुढेही असंच म्हणजे गणित शिकता येईल असे कार्यक्रम मी ऐकेन आणि अजूनही ऐकते, सगळे ऐकते. तुम्ही जे लहान बाळांच्या बुद्धीचे गणित सांगितले, संत साहित्याचे गणित सांगितले, हे सगळे कार्यक्रम मी गणिताचे दररोजच्या दररोज ऐकते. आणि ते ऐकत असताना मी घरी रेडिओवर ऐकता येत नाही. सकाळी 8 वाजल्यापासून इथं काम. मी दुसऱ्या शेजारच्या मुलाचा मोबाईल घेऊन ऐकते मी हे कार्यक्रम सर्व. त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे आज. आणि हे बक्षीस मिळाल्यामुळे तर खूपच आनंद झालेला. त्यामुळं धन्यवाद. म्हणजे खूपच असं म्हणजे काय सांगताच येत नाही आता ह्याच्या पुढे. तर चला, मला वाटतं गर्दे मॅडम ना खूप चांगला मनापासून आनंद झालेला. अगदी खरंय. हो. आणि किती वास्तव आहे ना की वयाच्या 40 पर्यंत आपण समजा आपलं एज्युकेशन कमी असेल किंवा आता एक आपल्या कौटुंबिक चरित्रार्थाचं साधन म्हणून आपण या शिवणकामाचं काम करत असतो. परंतु अशा पद्धतीनं जर एक वेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला मिळालं तर, आणि त्यातून मिळालेलं बक्षीस हे खऱ्या अर्थानं एक विद्यार्थ्याचा, एक लहान विद्यार्थ्याचा जेवढा आनंद वाढवणारं होतं तेवढाच आनंद आज गर्दे मॅडम यांच्या चेहऱ्यावरती मला दिसला. आणि एक कृतकृत्यता सुद्धा त्यातून दिसली. अगदी खरंय. त्यांनी ज्या पद्धतीनं दुपटं बनवलं होतं त्या दुपट्याचं विजेतेपदामध्ये ज्यावेळेला कन्व्हर्जन झालं त्यावेळेलाच त्या खऱ्या अर्थानं कृतार्थ झाल्या असं मी म्हणेन. आणि खऱ्या अर्थानं यांचा अनुभव देखील सगळ्यांना प्रेरणादायी ठरणारा असाच आहे. हो. तर श्रोतेहो, चला हे असंच हातात हात घालून आपण प्रगतीच्या दिशेकडे जायचंय. गणिताच्या वाटेवर आपण अशाच पद्धतीचं ज्ञान आदान प्रदान करायचंय आणि हे ज्ञान आम्ही तर तुमच्यापर्यंत पोहोचवू. परंतु आता मला एक श्रोत्यांना आवाहन करावंसं वाटतं की समजा आपल्याकडे गणिताविषयीचा वेगळा साठा असेल, गणिताविषयीच्या आयडियाज असतील, इव्हन मला एवढं म्हणायचंय की गणिताबद्दल आपल्याकडे समजा वेगवेगळ्या पद्धतीची कोडी असतील किंवा गणिताच्या कथा असतील तर त्याही आम्हाला सांगायला विसरू नका. आपण त्या सगळ्यांपर्यंत पोहोचू. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02112 239558. नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या. 02112 239558. या नंबरवरती फोन करून तुम्ही तुमचं गणितासंदर्भातलं असणारं ज्ञान सुद्धा आम्हाला शेअर करू शकता. आम्ही त्या तुमच्या फोन कॉलचा समावेश आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर करू. श्रोतेहो, हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, मला वाटते हेच नाही तर आपण आपल्या लेखी प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कळवू शकता. त्याही आम्हाला तितक्याच महत्वाच्या आहेत. तर त्या लेखी प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला वसुंधरा वाहिनी, कम्युनिटी रेडिओ सेंटर, विद्याप्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती या पत्त्यावरती पाठवू शकता. तर पुन्हा एकदा पत्ता घ्या. वसुंधरा वाहिनी, कम्युनिटी रेडिओ सेंटर, विद्याप्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती. आणि पिन नंबर आहे 413-133. या पत्त्यावरती तुम्ही आम्हाला या कार्यक्रमासंदर्भातल्या लेखी प्रतिक्रिया पाठवू शकता. श्रोते, आपल्या प्रतिक्रिया असतील, आपले फोन असतील, आम्ही जरूर आमच्या कार्यक्रमामध्ये समाविष्टित करून घेऊ आणि आपला त्यासाठी नामोल्लेख सुद्धा करू. तर चला आता युवराज आणि राजश्रीला या ठिकाणी निरोप द्या. तुम्ही मात्र ऐकत रहा 90.4 रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुई धाग्यांनी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुई धाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते वसने म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा,
त्यांच्यासाठी सोपा गणिताचा, सुखदुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology.